नमस्कार, मी असिस्टंट प्रोफेसर जया कावळे, जीएस कॉलेज ऑफ कॉमर्स वर्धाच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवर आपणा सर्वांचे स्वागत करते। तर विद्यार्थी मित्रांनो, आजचं आपलं लेक्चर आहे बीकॉम 6 सेमिस्टर ए सेक्शन साठी फायनान्शियल अकाउंटिंग। तर आपण होल्डिंग कंपनीचे प्रॉब्लेम्स बघत होतो आणि त्यामधले आपले जवळपास 7 प्रॉब्लेम डिस्कस झालेले आहेत। आज आपण प्रॉब्लेम नंबर 8 एक आगळा वेगळा प्रॉब्लेम घेऊन या ठिकाणी भेटतो आहे। प्रॉब्लेम मध्ये काय नवीनतम आहे, आता प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये आपण काहीतरी एक नवीन पॉइंट शिकलेलो आहोत। त्याच पद्धतीने आजच्या या प्रॉब्लेम मध्ये सुद्धा आपण प्रॉब्लेम नंबर 8 मध्ये व्हेन डिव्हिडंड्स आर रिसिव्ड ऑन द डेट ऑफ ऍक्विजिशन, म्हणजे आपल्याला कन्सोलिडेटेड बॅलन्स शीट तर तयार करायचीच आहे, बट कन्सोलिडेटेड बॅलन्स शीट कशा पद्धतीने तयार करायची आहे, तर जर प्रॉब्लेम मध्ये आपल्याला डिव्हिडंड्स रिसिव्ड ऑन द डेट ऑफ ऍक्विजिशन दिलेलं असेल तर, म्हणजेच काय की जेव्हा होल्डिंग कंपनी सबसिडरी कंपनीचे शेअर्स परचेस करत असते त्यावेळी जर होल्डिंग कंपनीला सबसिडरी कंपनीकडून काही डिव्हिडंड मिळालेलं असेल तर त्याचा रेकॉर्ड होल्डिंग कंपनीच्या बुक्समध्ये किंवा सबसिडरी कंपनीच्या बुक्समध्ये कशा पद्धतीने ठेवायचा आणि त्याचं कन्सोलिडेटेड बॅलन्स शीट मध्ये ती ट्रीटमेंट कशा पद्धतीने करायची, त्याचा रेकॉर्ड कशा पद्धतीने मेंटेन करायचा, हे आपण आजच्या या लेक्चरमध्ये बघणार आहोत। चला तर सुरू करूया। फर्स्ट एक्झाम्पल तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली असेल, लिंक ओपन करून क्वेश्चन लिहून घ्यायचा आहे आणि ज्या पद्धतीने आपण इतर प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेला आहे त्याच पद्धतीचा हा प्रॉब्लेम आहे, फक्त एक पॉइंट या ठिकाणी नवीन आहे। जर त्या पॉइंटचे काय इफेक्ट होतं हे जर तुम्हाला कळतं आहे तर तुम्ही इझिली तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता। ओके, चला तर क्वेश्चन बघूया। क्वेश्चन मध्ये आपल्याला एच लिमिटेड आणि एस लिमिटेड या दोन कंपन्यांची बॅलन्स शीट दिलेली आहे। या ठिकाणी एच लिमिटेड आणि ऍडिशनल इन्फॉर्मेशन सुद्धा सांगितलेली आहे। आता बघूया ऍडिशनल इन्फॉर्मेशन मध्ये काय सांगितलेलं आहे। तर फर्स्ट ऍडिशनल इन्फॉर्मेशन आपली या ठिकाणी आहे, एच लिमिटेड एक्वायर्स द शेअर इन एस लिमिटेड ऑन 1 जुलै 2017, म्हणजे एच लिमिटेडने एस लिमिटेडचे शेअर्स एक्वायर केलेले आहे कधी, 1 जुलै 2017, म्हणजे या ठिकाणी आपल्याला डेट ऑफ ऍक्विजिशन क्लिअर दिलेली आहे। ओके, त्यानंतर म्हणजे या डेट ऑफ ऍक्विजिशन वरून आपल्याला आपला जो टाइम रेशो आहे तो टाइम रेशो कॅल्क्युलेट करता येईल, कारण जेव्हा आपल्याला करंट इयरचं प्रॉफिट माहित आहे तर त्या करंट इयरच्या प्रॉफिटला आपण प्री ऍक्विजिशन प्रॉफिट आणि पोस्ट ऍक्विजिशन प्रॉफिट अशा पद्धतीने त्याला बायफर्केट करत असतो। तर त्यासाठी आपल्याला डेट ऑफ ऍक्विजिशन माहिती असणं आवश्यक असते। म्हणून चला, डेट ऑफ ऍक्विजिशन आपल्याला माहिती झाली आहे, किती आहे, 1 जुलै 2017। ओके, कंपनीचं फायनान्शियल इयर कधी सुरू होत आहे, 1 एप्रिल 2017 टू 31 मार्च 2018। ओके, त्यानंतर नेक्स्ट ऍडिशनल इन्फॉर्मेशन नंबर 2, द प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ऑफ एस लिमिटेड show a credit balance of ₹50,000 on 1 एप्रिल 2017, म्हणजे जेव्हा आर्थिक वर्षाची सुरुवात होती तेव्हा आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला जी एस लिमिटेड आहे म्हणजे जी सबसिडरी कंपनी आहे त्या सबसिडरी कंपनीमध्ये प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचं क्रेडिट बॅलन्स होतं ₹50,000। ठीक आहे, जे आपल्याला बॅलन्स शीट मध्ये प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचं बॅलन्स दिलेलं असेल त्यापैकी 50,000 हे प्रिव्हियस इयरचं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आहे, प्रिव्हियस इयरचं क्रेडिट बॅलन्स ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आहे। त्यापैकी म्हणजे आउट ऑफ विच अ डिव्हिडंड ऑफ 12% ऑन इक्विटी शेअर कॅपिटल वॉज पेड इन ऑक्टोबर 2017 फॉर द इयर 2016-17, म्हणजे त्या प्रॉफिट पैकी म्हणजे प्रिव्हियस इयरच्या प्रॉफिट पैकी करंट इयर मध्ये 12% डिव्हिडंड इश्यू केलेला आहे। तर डिव्हिडंड किती डिक्लेअर केलेले आहे, डिव्हिडंड किती डिक्लेअर केलेलं आहे, 12% ऑन इक्विटी शेअर कॅपिटल। जेवढं काही आपलं इक्विटी शेअर कॅपिटल असेल त्या इक्विटी शेअर कॅपिटलच्या 12% डिव्हिडंड आपल्याला या ठिकाणी घ्यायचं आहे। बट ते केव्हा केलेलं आहे, केव्हा पे केलेला आहे, तर त्याची डेट सुद्धा आपल्याला दिलेली आहे, ऑन ऑक्टोबर 2017, म्हणजे ऑक्टोबर 2017 ला, म्हणजे आर्थिक वर्ष संपण्याच्या आधीच
कारण हे जे डिव्हिडंड आहे ते कोणत्या वर्षाचं आहे, 2016-17. आणि आपण रेकॉर्ड आता जो होल्डिंग कंपनीचा किंवा सबसिडरी कंपनीचा जो रेकॉर्ड आहे किंवा कन्सोलिडेटेड बॅलन्स शीट आहे ती कोणत्या इयरची बनवत आहे, 2017-18. ओके. हा जो डिव्हिडंड आहे हा कोणत्या वर्षीचा आहे, मागील वर्षाचा आहे. आणि मागील वर्षाचा डिव्हिडंड हा करंट इयर मध्ये त्यांनी पे केलेला आहे. कधी, ऑक्टोबर 2017 मध्ये. म्हणजे आपल्याला त्याला प्रिव्हियस इयरचा डिव्हिडंड हा आहे आणि त्यामुळे तो प्री ऍक्विजिशन प्रॉफिट मधून लेस होणार आहे. म्हणून कॅपिटल प्रॉफिट मधून हा डिव्हिडंडची जी अमाऊंट आहे ती लेस करायची आहे. ओके. कॅपिटल प्रॉफिट मधून लेस होईल डिव्हिडंड डिक्लेअर और डिव्हिडंड पेड. सॉरी, डिक्लेअर नाही, डिव्हिडंड पेड. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट इन्फॉर्मेशन नंबर 3. All the bills payable of S Limited were issued in favor of H Limited, which discounted bills worth ₹20,000. म्हणजे एच लिमिटेडच्या बिल्स पेएबल मध्ये जेवढेही बिल्स असतील ते तेवढेही बिल्स हे एस लिमिटेड कडून एक्सेप्ट केलेले आहे. आता बघा बिल्स पेएबल किती आहे, तर बिल्स पेएबल आहे एस लिमिटेड मध्ये ₹30,000. ओके. ते पूर्णच्या पूर्ण 30,000 जे बिल्स आहे ते एस लिमिटेड कडून एक्सेप्ट केलेले आहे. तर एस लिमिटेड कडून जे एक्सेप्ट केलेले आहे तर इंटरडेप्ट ट्रान्झॅक्शन आहे. बरोबर आहे. जर या ठिकाणी ही पुढील माहिती जर दिलेली नसती की त्यापैकी जे 20,000 चे बिल्स आहे ते बँकमध्ये डिस्काउंटेड केलेले आहे असं जर या ठिकाणी क्लिअरली सांगितलेलं नसतं तर आपण इंटरडेप्ट ट्रान्झॅक्शन समजून ₹30,000 एच लिमिटेडच्या बिल्स पेएबल मधून लेस केले असते आणि एस लिमिटेडच्या बिल्स रिसिवेबल मधून लेस केलेले असते. किती, 30,000. बट या ठिकाणी क्लिअरली सांगितलेलं आहे की त्यापैकी जे वर्थ ₹20,000 चे बिल्स आहे ते 20,000 चे बिल्स डिस्काउंटेड केलेले आहे. म्हणजे 20,000 रुपयाचे बिल्स आता कोणाकडे आहे, बँककडे. मग जेव्हा दातव्य तिथी येईल किंवा जी आपली ड्यू डेट असते त्या ड्यू डेटला सबसिडरी कंपनी जी आहे ती सबसिडरी कंपनी बँकमध्ये जाऊन तेवढे पैसे देऊन ते बिल्स घेऊन घेईल. बरोबर आहे. म्हणजे आता हे जे बिल्स डिस्काउंटेड झालेलं आहे हे थर्ड पार्टीकडे आहे. त्यामुळे त्याचा रेकॉर्ड आपल्याला या ठिकाणी कन्सोलिडेटेड बॅलन्स शीट मध्ये ठेवायची आवश्यकता नाहीये. बट जे त्यापैकी 30,000 पैकी 20,000 डिस्काउंटेड आहे, उरले किती, 10,000. त्याचा रेकॉर्ड तर ठेवावा लागेल. तर त्याचा रेकॉर्ड ठेवण्यासाठी 10,000 ची इंटर कोविंग आपल्याला कन्सोलिडेटेड बॅलन्स शीट मध्ये घ्यायची आहे. ओके. देन नेक्स्ट, Debtors of H Limited include ₹20,000 for goods supplied to S Limited at cost plus 25%. म्हणजे एच लिमिटेडच्या डेटर्स मध्ये एस लिमिटेड कडून येणे असलेले 20,000 इन्क्लूड आहे. बरोबर आहे. बट एस लिमिटेडने ते कशा पद्धतीने सप्लाय केलेले आहे, एच लिमिटेडने एस लिमिटेडला ते कशा पद्धतीने सप्लाय केलेले आहे तर कॉस्ट प्लस 25%. ओके. तर ही इंटरडेप्ट ट्रान्झॅक्शन आहे. त्यापैकी नंबर 5 त्याचाच एक पार्ट आहे. दी स्टॉक ऑफ एस लिमिटेड इन्क्लूड गुड्स वर्थ ₹10,000 स्टील इन स्टॉक परचेस्ड फ्रॉम एच लिमिटेड. म्हणजे या ठिकाणी जे अनरिअलाइज प्रॉफिट आहे त्या अनरिअलाइज प्रॉफिटचं कॅल्क्युलेशन आपल्याला या ठिकाणी करायचं आहे. तर कशा पद्धतीने करू आपण की 20,000 रुपीजच्या जे गुड्स आहे त्या सेंड केलेल्या होत्या. बट त्यापैकी 10,000 चे गुड्स कंपनीने सोल्ड केलेले आहे आणि 10,000 कंपनीकडे रिमेनिंग आहे. म्हणजे ते स्टॉकमध्ये इन्क्लूड आहे. आणि स्टॉकमध्ये 10,000 रुपीजच्या गुड्सचं जे प्रॉफिट इन्क्लूड आहे ज्याला आपण अनरिअलाइज प्रॉफिट म्हणतो ते अनरिअलाइज प्रॉफिट सुद्धा आपल्याला अनरिअलाइज प्रॉफिटचं कॅल्क्युलेशन सुद्धा या ठिकाणी आपल्याला करायचं आहे. ओके. त्यानंतर आहे बिल्डिंग ऑफ एस लिमिटेड अंडर व्हॅल्यूड बाय ₹20,000. म्हणजे बिल्डिंगची जी व्हॅल्यू आहे ती अंडर व्हॅल्यूड दाखवलेली आहे. किती, ₹20,000 ने. आता अंडर व्हॅल्यूड म्हणजे काय की त्या बिल्डिंगची जी अमाऊंट आहे जी ऍक्च्युअल अमाऊंट दाखवायला पाहिजे त्यापेक्षा कमी दाखवल्या गेलेला आहे. आता बिल्डिंग बघा किती दाखवल्या गेलेलं आहे
रुपीज 1,60,000. ओके, किती दाखवायला पाहिजे होतं? 1,62,000. ओके, तर या ठिकाणी आपल्याला इन्क्रीज करायचं आहे. तर हे जे आहे हे कॅपिटल नेचर आपलं प्रॉफिट आहे. रिव्हॅल्युएशन ऑफ असेट्सचा पार्ट आहे आणि असेट्समध्ये जर असेट्स जर इन्क्रीज होत आहे तर तो आपला फायदा आहे आणि जो फायदा आहे तो आपल्याला कॅपिटल प्रॉफिटमध्ये ऍड करायचा आहे. ओके, त्यानंतर नेक्स्ट वन आहे मशिनरी ऑफ एस लिमिटेड ओव्हर व्हॅल्यूड बाय रुपीज 15,000. मशिनरी जी आहे ती 15,000 ने ओव्हर व्हॅल्यूड दाखवलेली आहे, म्हणजे जास्त दाखवलेली आहे, जी इन्क्रीज दाखवलेली आहे ऑलरेडी. आता आपल्याला त्याला डिक्रीज करायचं आहे. मशिनरी किती दिलेली आहे? 1,55,000. ओके, किती दाखवायला पाहिजे होती? 1,40,000, पण किती दाखवायला गेलेली आहे? 1,55,000. तर हे आपलं कॅपिटल नेचर लॉस आहे आणि तो आपल्याला कॅपिटल प्रॉफिट मधून लेस करायचा आहे. डिक्रीज इन असेट. ओके, डिक्रीज इन मशिनरी. क्लिअर? तर या पद्धतीने जी इन्फॉर्मेशन होती ती आपल्याला दिलेली होती. क्वेश्चन सोल्युशनसाठी आपल्याला विचारलेलं आहे क्वेश्चनमध्ये, प्रिपेअर अ कन्सोलिडेटेड बॅलन्स शीट ऍज ऑन 31 मार्च 2018. 31 मार्च 2018 साठी आपल्याला कन्सोलिडेटेड बॅलन्स शीट तयार करायची आहे. ठीक आहे, चला तर आता कन्सोलिडेटेड बॅलन्स शीट कशा पद्धतीने तयार करायची त्यासाठी आपल्याला इन्फॉर्मेशन जी दिलेली होती ती इन्फॉर्मेशन आपण समजून घेतलेली आहे आणि समजून घेतलेली आहे. ओके, तर त्यासाठी आता फर्स्ट आपलं कॅल्क्युलेशन असते कॅल्क्युलेशन ऑफ शेअर्स रेशो. ओके, किंवा कॅल्क्युलेशन ऑफ शेअर होल्डिंग रेशो. तर आता कॅल्क्युलेशन ऑफ शेअर होल्डिंग रेशो, तर शेअर होल्डिंग रेशो. आता शेअर होल्डिंग रेशोसाठी आपण काय करत असतो? टोटल शेअर्स इन एस लिमिटेड. ओके, सबसिडरी कंपनीचे टोटल शेअर्स किती आहेत? तर टोटल शेअर्स जर आपण काढतो आहे तर सबसिडरी कंपनीचं टोटल जे शेअर कॅपिटल आहे ते आहे रुपीज 2,50,000. वन शेअरची प्राइस आहे रुपीज 100 इच. ओके, तर आपल्याला जर शेअर्स काढायचे आहे तर शेअर कॅपिटल डिवायडेड बाय फेस व्हॅल्यू ऑफ शेअर. तर 2,50,000 डिवायडेड बाय 100 जर आपण केलं तर आपल्याला टोटल शेअर्स मिळून जाईल. टोटल शेअर्स इन एस लिमिटेड किती आहे? रुपीज 25,000. ओके, त्यापैकी लेस शेअर्स परचेस बाय एच लिमिटेड. होल्डिंग कंपनीने किती शेअर्स परचेस केलेले आहे? तर शेअर्स परचेस बाय एस लिमिटेड आहे 20,000 शेअर्स. ओके, आपल्याला बॅलन्स शीट मध्ये इन्फॉर्मेशन दिलेली आहे. शेअर्स परचेस बाय एच लिमिटेड 20,000. उर्वरित जे 5,000 शेअर्स आहे ते आहे शेअर्स ऑफ मायनॉरिटी शेअर होल्डर्स. शेअर्स ऑफ मायनॉरिटी शेअर होल्डर्स किती? 5,000. आता 20,000 इज टू 5,000. ओके, तर या ठिकाणी 5 × 5 5 × 20. तर शेअर होल्डिंग रेशो जो आहे, शेअर्स रेशो जो आहे किती येत आहे? 4:1. ओके, या ठिकाणी 4:1. तर या पद्धतीने आपण शेअर होल्डिंग रेशो कॅल्क्युलेट केलेला आहे. नेक्स्ट कॅल्क्युलेशन आपला आहे कॅल्क्युलेशन ऑफ टाइम रेशो. कॅल्क्युलेशन ऑफ टाइम रेशो. तर आता टाइम रेशोचं कॅल्क्युलेशन कशा पद्धतीने करायचं आहे? तर आपल्याला माहिती आहे की आर्थिक वर्ष हे 1 एप्रिल 2017 पासून सुरू होत आहे आणि संपेल कधी? 31 मार्च 2018. ओके, तर या ठिकाणी आपल्याला डेट ऑफ ऍक्विजिशन माहिती आहे किती आहे? 1 जुलै 2017. ओके, तर या ठिकाणी 1 जुलै पर्यंत किती महिने होत आहे? म्हणजे प्री ऍक्विजिशन पिरियड किती आहे आणि पोस्ट ऍक्विजिशन पिरियड किती आहे? तर प्री ऍक्विजिशन पिरियड किती येणार आहे? 1 एप्रिल पासून 1 मे 1 महिना झाला, मे पासनं तर जून पर्यंत 2रा महिना झाला आणि जून पासनं तर जुलै पर्यंत 1 जुलै पर्यंत घ्यायचं आहे, म्हणजे जुलै यामध्ये इन्क्लूड होणार नाही. ओके, तर या ठिकाणी 1 जुलै पर्यंत किती महिने होत आहे? 1, 2, 3. तर या ठिकाणी प्री ऍक्विजिशन पिरियड किती आहे? 3 मंथ आणि पोस्ट ऍक्विजिशन पिरियड उर्वरित किती राहील आहे? 9 मंथ. ओके, तर या ठिकाणी टाइम रेशो किती निघत आहे आपला? 3:9. ओके, तर जेव्हा आपल्याला करंट इयरच्या प्रॉफिटचं अलोकेशन करायचं आहे, करंट इयरच्या प्रॉफिटचं बायफर्केशन करायचं आहे, तर त्यावेळेस आपल्याला टाइम रेशोची आवश्यकता असते. तर त्यासाठी आपण टाइम रेशो कॅल्क्युलेट केलेला आहे. आता नेक्स्ट कॅल्क्युलेशन आपलं आहे कॅल्क्युलेशन ऑफ कॅपिटल प्रॉफिट. कॅपिटल प्रॉफिटचं कॅल्क्युलेशन कसं करायचं? तर कॅपिटल प्रॉफिटच्या कॅल्क्युलेशन करिता
कॅपिटल प्रॉफिटच्या कॅल्क्युलेशन करता आपल्याला काय काय आवश्यक आहे? प्रिव्हियस इयरचं प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचं बॅलन्स आणि जनरल रिझर्व. तर चला, जनरल रिझर्वची अमाऊंट दिलेली आहे आपल्याला बॅलन्स शीट मध्ये. किती आहे? जनरल रिझर्व ऑन 1 एप्रिल 2017 किती आहे? ₹75,000. ओके. त्यानंतर नेक्स्ट घेत असतो आपण क्रेडिट बॅलन्स ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. क्रेडिट असेल क्रेडिट, डेबिट असेल डेबिट, बट या ठिकाणी क्रेडिट बॅलन्स आपल्याला दिलेला आहे. क्रेडिट बॅलन्स ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट किती आहे? 50,000. बट हे जेव्हा 50,000 आपण घेतो आहे प्रिव्हियस इयरचं क्रेडिट बॅलन्स, तर ते आपल्याला सध्या इनर कॉलम मध्ये घ्यायचं आहे, कारण त्यामधनं ऑक्टोबर मंथ मध्ये कंपनीने डिव्हिडंड पेड केलेला आहे. बरोबर आहे. तर डिव्हिडंड पेड साठी लेस करायचं आहे आपल्याला यामधनं प्रिव्हियस इयर डिव्हिडंड पेड इन ऑक्टोबर 2017. ओके. तर प्रिव्हियस इयरला किती डिव्हिडंड पे केलेला आहे क्लिअरली सांगितलेलं नाहीये, बट इनडायरेक्टली आपल्याला सांगितलेलं आहे 12% ऑन इक्विटी शेअर्स. तर कंपनीचे इक्विटी शेअर्स किती आहे? इक्विटी शेअर कॅपिटल किती आहे? टोटल 2,50,000. तर 2,50,000 वर किती डिव्हिडंड पे करत आहे कंपनी? 12%. तर 12% जर आपण घेतो आहे तर 2,50,000 चे 12% येत आहे ₹30,000. तर कंपनीने डिव्हिडंड किती पे केलेला आहे? किती पेड केलेला आहे? 30,000. ओके. कशामधून पेड होणार आहे? हे प्रिव्हियस इयरच्या बॅलन्स प्रॉफिट मधनं. म्हणून हे आपण कॅपिटल प्रॉफिट मधनं डिव्हिडंड पेड जे आहे ते लेस करतो आहे. जसं इंटेरियम डिव्हिडंड असेल किंवा डिव्हिडंड पेड इन प्रिव्हियस इयर असेल, तर हे आपल्याला कॅपिटल प्रॉफिट मधनं लेस करायचं आहे. बट जर डिव्हिडंड पेड इन डिव्हिडंड जे आहे ते जर रिव्हेन्यू प्रॉफिट मधनं जर पे केल्या जात असेल, करंट इयरच्या प्रॉफिट मधनं जर पे केल्या जात असेल, तर मात्र त्याचं कॅल्क्युलेशन रिव्हेन्यू प्रॉफिट मध्ये होईल. या ठिकाणी प्रिव्हियस इयरचं आहे, ऑलरेडी पेड केलेलं आहे, म्हणून आपण हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या बॅलन्स मधनं प्रिव्हियस इयर डिव्हिडंड पेड लेस केलेलं आहे 30,000 आणि आउटर मध्ये घेतलेलं आहे ₹20,000. ऍक्च्युअल आपल्याकडे प्रिव्हियस इयरचं बॅलन्स प्रॉफिट किती आहे? ₹20,000. ओके. देन नेक्स्ट करंट इयर प्रॉफिट बिफोर एक्विजिशन. आता या ठिकाणी बिफोर एक्विजिशन, आफ्टर एक्विजिशन प्रॉफिट येईल, कारण जे एक्विजिशन डेट आहे ती मध्ये आहे. जर सुरुवातीला असती तर सर्वचे सर्व जे प्रॉफिट आहे ते पोस्ट एक्विजिशन असतं. जर एंडिंगला असती एक्विजिशन डेट तर सर्वचे सर्व प्रॉफिट कॅपिटल प्रॉफिट असतं. बट मध्यंतरी दिलेलं आहे, त्यामुळे जे एक्विजिशनच्या आधीचं प्रॉफिट आहे ते प्री एक्विजिशन प्रॉफिट आहे आणि एक्विजिशनच्या नंतरचं जे प्रॉफिट आहे ते पोस्ट एक्विजिशन प्रॉफिट आहे. तर या ठिकाणी प्री एक्विजिशन प्रॉफिट जे असते ते आपण कॅपिटल प्रॉफिट मध्ये घेत असतो. तर प्री एक्विजिशन प्रॉफिट किती येईल? बघा, करंट इयरचं प्रॉफिट घ्यायचं आहे आपल्याला. करंट इयरचं प्रॉफिट बॅलन्स शीट मध्ये दिलेलं आहे आपल्याला ₹80,000. ओके. आता या 80,000 मधनं जे प्रिव्हियस इयरचं बॅलन्स आहे ₹20,000. बरोबर आहे ना? कारण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मध्ये तर आपल्याला सेपरेटली दिलेलं नाही आहे की हे प्रिव्हियस इयरचं बॅलन्स आहे, करंट इयरचं बॅलन्स आहे. बरोबर आहे. तर या ठिकाणी आपल्याला समजायचं आहे की जे बॅलन्स दिलेलं आहे, आता बॅलन्स आर्थिक वर्षाच्या शेवटी निघेल ना, आणि आर्थिक वर्षाच्या शेवटी जेव्हा बॅलन्स निघेल तेव्हा त्यामधनं हे 30,000 ऑलरेडी लेस झालेले असतील. बरोबर आहे. म्हणून हे जे बॅलन्स आपल्याला दिसत आहे 80,000, तर 80,000 मधनं आपल्याला जे प्रिव्हियस इयरचं बॅलन्स आहे 50,000 लेस करण्याची आवश्यकता नाहीये, कारण 30,000 ऑलरेडी डिव्हिडंड पेड केल्या गेलेलं आहे. त्यामुळे हे जे प्रॉफिट आहे ऑलरेडी कमी झालेलं आहे. ओके. यामधनं ते ऑलरेडी लेस झालेलं असेल असं आपल्याला गृहीत धरायचं आहे. आणि जे या वर्षाला म्हणजे जे प्रिव्हियस इयरचं बॅलन्स प्रॉफिट शिल्लक आहे ते किती आहे? ₹20,000. आणि म्हणून आपल्याला 80,000 मधनं प्रिव्हियस इयरचं प्रॉफिट 20,000 लेस करायचं आहे आणि आपल्याला त्यामधनं मग करंट इयरचं प्रॉफिट मिळेल ₹60,000. ओके. करंट इयरचं प्रॉफिट किती आहे? 60,000. आता करंट इयरला आपण पूर्ण वर्षामध्ये ₹60,000 जे आहे प्रॉफिट अर्न केलेलं आहे. बट त्यापैकी जे प्री एक्विजिशन मध्ये झालेलं आहे ते आपल्याला घ्यावं लागेल. प्री एक्विजिशन प्रॉफिट आणि जे पोस्ट एक्विजिशनचं आहे ते टाइम रेशोनुसार पोस्ट एक्विजिशनचं जे आहे ते रिव्हेन्यू प्रॉफिट किंवा
रिव्हेन्यू प्रॉफिट घ्यावं लागेल, बरोबर आहे. तर आता 60,000चे 3 महिन्यामध्ये कंपनीने किती रुपीजचे रिव्हेन्यू कंपनीला झालेलं असेल. तर या ठिकाणी 60,000 मल्टिप्लाय बाय 3 डिवायडेड बाय 12 आपण केलं. प्री ऍक्विजिशन प्रॉफिट आपलं येत आहे किंवा करंट इयर प्रॉफिट बिफोर ऍक्विजिशन आपलं येत आहे ₹15,000. ओके, कसं करत आहे कॅल्क्युलेशन तुम्हाला समजून घ्यायचं आहे. करंट इयरचं प्रॉफिट आपल्याला टोटल प्रॉफिट दिलेलं होतं 80,000, त्यामधनं आपण प्रिव्हियस इयरचं जे बॅलन्स प्रॉफिट होतं 20,000 ते लेस केलं, आपल्याला प्रॉफिट मिळालं करंट इयरचं 60,000. त्यापैकी प्री ऍक्विजिशन प्रॉफिट आपण कॅपिटल प्रॉफिटमध्ये घेत आहोत, ते आहे 15,000. ओके, आता यासोबतच आपल्याला अदर इन्फॉर्मेशन मध्ये दिलेलं आहे रिव्हॅल्युएशन ऑफ असेट. तर रिव्हॅल्युएशन ऑफ असेट साठी आपल्याला काय करायचं आहे की ज्या असेट्स अंडर व्हॅल्यूड दाखवलेली आहे, जी असेट्स अंडर व्हॅल्यूड दाखवलेली आहे, कमी दाखवलेली आहे, त्याला आपल्याला आता इन्क्रीज करायचं आहे. हे आताच मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर या ठिकाणी ऍड होईल बिल्डिंग अंडर व्हॅल्यूड, म्हणजे आपल्याला अंडर व्हॅल्यूड जी आहे ती इन्क्रीज करायची आहे. तर ब्रॅकेटमध्ये मी इथे लिहिलेलं आहे इन्क्रीज किती करायचं आहे ₹20,000. तर कॅपिटल प्रॉफिट मध्ये ऍड होईल 1,10,000 मध्ये 20,000 ऍड झाले, आपल्याला मिळाले 1,30,000. ओके, त्याच पद्धतीने जे मशिनरी आहे ते मशिनरी ओव्हर व्हॅल्यूड दाखवलेली आहे, म्हणजे एक्स्ट्रा दाखवलेली आहे, त्याला आपल्याला लेस करायचं आहे, डिक्रीज करायचं आहे, कमी करायचं आहे. तर मशिनरी ओव्हर व्हॅल्यूड ब्रॅकेटमध्ये मी लिहिलेलं आहे डिक्रीज. ओके, तर डिक्रीज किती करायचं आहे आपल्याला ₹15,000. तर 15,000 यामधनं लेस होईल. 1,30,000 मधनं 15,000 जर आपण लेस करतो आहे तर आपल्याला कॅपिटल प्रॉफिट मिळते 1,15,000. कॅपिटल प्रॉफिट मिळत आहे 1,15,000. तर या 1,15,000 पैकी आपल्याला शेअर ऑफ होल्डिंग कंपनी आणि शेअर ऑफ सबसिडियरी कंपनी वेगवेगळं करायचं आहे. तर या ठिकाणी होल्डिंग कंपनीचा शेअर 4/5, मायनॉरिटी शेअर होल्डर्सचा शेअर 1/5. ओके, तर 4 भाग होल्डिंग कंपनीला आणि 1 भाग मायनॉरिटी शेअर होल्डर्सला. तर या ठिकाणी शेअर ऑफ एच लिमिटेड 1,15,000 मल्टिप्लाय बाय 4 डिवायडेड बाय 5 जर केलं तर होल्डिंग कंपनीचा कॅपिटल प्रॉफिट मधला शेअर येत आहे 92,000 आणि मायनॉरिटी शेअर होल्डर्सचा शेअर येत आहे 23,000. ओके, तर या पद्धतीने हे मोस्ट इम्पॉर्टंट कॅल्क्युलेशन होतं कॅपिटल प्रॉफिट. हा आपला लास्ट प्रॉब्लेम असणार आहे, त्यामुळे जर यामध्ये काहीही अडचणी असेल तर तुम्ही मला विचारायचं आहे, कारण यानंतर आपण होल्डिंग कंपनीचे प्रॉब्लेम स्टॉप करतो आहे. आता या प्रॉब्लेम मध्ये बरेचसे पॉइंट आपले क्लिअर झालेले आहे. रिव्हॅल्युएशन ऑफ असेट्स पण आलेले आहे, करंट इयर जे प्री ऍक्विजिशन पोस्ट ऍक्विजिशन प्रॉफिट पण आलेलं आहे. त्यानंतर डिव्हिडंड रिसिव्ड और डिव्हिडंड पेडचं कॅल्क्युलेशन सुद्धा आपण केलेलं आहे. मागील प्रॉब्लेम मध्ये आपण बोनस शेअरचं कॅल्क्युलेशन केलेलं आहे. म्हणजे कॅपिटल प्रॉफिटशी रिलेटेड जे काही घडामोडी होऊ शकतात ते आपण संभाव्य घडामोडी या ठिकाणी आपण प्रत्येक एका नवीन प्रॉब्लेम मध्ये बघितलेले आहे. नेक्स्ट कॅल्क्युलेशन असते आपलं रिव्हेन्यू प्रॉफिट. रिव्हेन्यू प्रॉफिट कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करायचं आहे, तर या ठिकाणी आपण करंट इयरचं प्रॉफिट घेत असतो. आता करंट इयरचं प्रॉफिट आताच आपण कॅल्क्युलेट केलेलं आहे, किती आलेलं आहे 60,000. ओके, तर 60,000 पैकी प्री ऍक्विजिशन होतं 15,000, तर पोस्ट ऍक्विजिशन किती असेल 45,000. ओके, 9 मंथसाठी किती असेल पोस्ट ऍक्विजिशन प्रॉफिट 45,000. तर हे करंट इयरचं प्रॉफिट आलेलं आहे 45,000. ओके, आता या प्रॉफिट पैकी होल्डिंग कंपनी आणि सबसिडरी कंपनीचा हिस्सा वेगवेगळा करायचा आहे. होल्डिंग कंपनीचं 4 पार्ट होल्डिंग कंपनीचे आणि 1 पार्ट मायनॉरिटी शेअर होल्डर्सचा. तर 4 पार्ट होल्डिंग कंपनीचे आपण जर केले तर आपल्याला मिळेल 36,000. ओके, आणि शेअर ऑफ मायनॉरिटी शेअर होल्डर्स येईल किंवा मायनॉरिटी शेअर होल्डर्सचा शेअर येईल 9,000. क्लिअर आहे. तर या पद्धतीने हे रिव्हेन्यू प्रॉफिटचं कॅल्क्युलेशन झालं. आता बघूया आपण कॅल्क्युलेशन ऑफ मायनॉरिटी इंटरेस्ट, म्हणजे इतर भागधारकांचा सबसिडियरी कंपनीमधला हिस्सा. मायनॉरिटी शेअर होल्डर्स कसं कॅल्क्युलेट करायचं आहे, सर्वात आधी आपल्याला घ्यायचं आहे शेअर इन कॅपिटल. मायनॉरिटी शेअर होल्डर्सचा कॅपिटल मधला हिस्सा, कॅपिटल मधला शेअर किती आहे, त्यांच्याकडे शेअर किती आहे 5,000, तर त्यांचा शेअर कॅपिटल मधला हिस्सा किती येईल 5,000 मल्टिप्लाय बाय 100, कारण फेस व्हॅल्यू ऑफ इच शेअर किती आहे ₹100. तर टोटल कॅपिटल किती येणार आहे त्यांचं ₹50,000. ओके,
त्यामध्ये ऍड करतो आहे आपण शेअर इन कॅपिटल प्रॉफिट. त्यांचा कॅपिटल प्रॉफिट मधला शेअर किती आहे 23,000. ओके, तर 23,000 ऍड केले. त्यानंतर ऍड करायचं आहे आपल्याला शेअर इन रिव्हेन्यू प्रॉफिट. तर रिव्हेन्यू प्रॉफिट किती आहे 9,000. म्हणजे रिव्हेन्यू प्रॉफिट मधला हिस्सा किती आहे त्यांचा 9,000. तर 9,000 ऍड केले. टोटल मायनॉरिटी इंटरेस्ट आपल्याला मिळत आहे 82,000. ओके, टोटल मायनॉरिटी इंटरेस्ट किती मिळालेला आहे 82,000. त्यानंतर नेक्स्ट कॅल्क्युलेशन आहे कॅल्क्युलेशन ऑफ गुडविल ऑर कॅपिटल रिझर्व. गुडविल किंवा कॅपिटल रिझर्वचं कॅल्क्युलेशन करत असताना आपण सर्वात आधी घेत असतो कॉस्ट ऑफ शेअर. म्हणजे होल्डिंग कंपनीने सबसिडरी कंपनीचे शेअर्स किती रुपयाला परचेस केलेले आहे. ओके, तर किती रुपयाला परचेस केलेले आहे हे आपल्याला बॅलन्स शीट मध्ये इन्व्हेस्टमेंटच्या हेडिंग मध्ये दिलेलं असेल किंवा ऍडिशनल इन्फॉर्मेशन मध्ये ही कधी कधी सांगितल्या जाऊ शकते. बट या ठिकाणी आपल्याला बॅलन्स शीट मध्ये क्लिअरली सांगितलेलं आहे इन्व्हेस्टमेंट इन शेअर्स 2,65,000. तर 20,000 शेअर्ससाठी त्यांनी किती इन्व्हेस्ट केलेले आहे, किती रुपीज पे केलेले आहेत 2,65,000. आता या प्रॉब्लेम मध्ये जवळपास आपण जे प्रॉब्लेम बघितले त्यामध्ये फक्त होल्डिंग कंपनीने फक्त शेअर्स सबसिडरी कंपनीचे शेअर्स परचेस केलेले होते. एक प्रॉब्लेम आपण असा सुद्धा घेतलेला आहे की ज्यामध्ये होल्डिंग कंपनीने शेअर सोबतच सबसिडरी कंपनीचे डिबेंचर्स सुद्धा परचेस केलेले होते. तर या प्रॉब्लेम मध्ये सुद्धा सेम आहे. इन्व्हेस्टमेंटच्या हेडिंग मध्ये आपल्याला इन्व्हेस्टमेंट इन शेअर्स अँड इन्व्हेस्टमेंट इन डिबेंचर्स दोन्ही दिलेले आहे. म्हणजेच याचाच अर्थ काय आहे की होल्डिंग कंपनीने शेअर सोबतच सबसिडरी कंपनीचे डिबेंचर्स सुद्धा परचेस केलेले आहे. मग डिबेंचरचं कॅल्क्युलेशन सुद्धा इथे व्हायलाच पाहिजे. म्हणून या ठिकाणी आपण कॉस्ट ऑफ 12% डिबेंचर्स हेल्ड बाय एच लिमिटेड सुद्धा घेतलं आपण. या ठिकाणी किती 60,000. डिबेंचर्ससाठी त्यांनी किती पे केलेले आहे ₹60,000. टोटल किती पे केलेले आहे, टोटल इन्व्हेस्टमेंट किती केलेली आहे 3,25,000. क्लिअर. आता यामधनं आपल्याला यांची फेस व्हॅल्यू लेस करायची. आपण 3,25,000 तर पे केले, बट आपल्याला ऍक्च्युअल किती रुपयाचे शेअर्स आणि किती रुपयाचे डिबेंचर्स मिळालेले आहे. तर या ठिकाणी फेस व्हॅल्यू ऑफ शेअर्स, शेअर्सची फेस व्हॅल्यू किती येईल 20,000 मल्टिप्लाय बाय 100 जर आपण केलं, सॉरी या ठिकाणी 20,000 मल्टिप्लाय बाय 100 या ठिकाणी करायचं आहे. ते 20,000 मल्टिप्लाय बाय 100 जर केलं तर फेस व्हॅल्यू ऑफ शेअर्स किती येणार आहे ₹2 लाख. बरोबर आहे. फेस व्हॅल्यू ऑफ डिबेंचर्स, आता डिबेंचर्स जे आहे ते ज्या किमतीला त्यांची फेस व्हॅल्यू आहे त्याच किमतीला कंपनीने परचेस केलेले आहे, तर नो इश्यू. तर या ठिकाणी फेस व्हॅल्यू ऑफ डिबेंचर्स आहे 60,000. ओके. टोटल ऍक्च्युअल आपल्याला किती रुपये द्यायला पाहिजे होते 2,60,000, बट आपण दिले किती 3,25,000. म्हणजे आपण काही जी रक्कम आहे ती एक्स्ट्रा दिलेली आहे. तर एक्स्ट्रा किती केलेली आहे आपले 65,000. ओके, किती एक्स्ट्रा गेलेले आहे 65,000. आता 65,000 जरी एक्स्ट्रा गेलेले असले तरी सुद्धा आपला यामध्ये काही फायदा झालेला आहे. आणि जो फायदा आहे तो आहे कॅपिटल प्रॉफिट आणि डिव्हिडंड. आता डिव्हिडंड हे जे आहे ते आपण मागील वर्षी म्हणजे ज्या वर्षामध्ये कंपनीने डिव्हिडंड डिस्ट्रीब्यूट केलेले आहे त्या वर्षी आपण कंपनीचा हिस्सा होतो का, आपण म्हणजे होल्डिंग कंपनी सबसिडरी कंपनीचा हिस्सा होती का, नाही. तरी सुद्धा होल्डिंग कंपनीला आता त्या शेअर डिव्हिडंड मधला हिस्सा मिळते आहे. बरोबर आहे. त्यामुळे जो डिव्हिडंड मधला हिस्सा होल्डिंग कंपनीला मिळते आहे तो आहे कॅपिटल प्रॉफिट. आणि म्हणून ते शेअर इन कॅपिटल प्रॉफिट आपण कॉस्ट ऑफ कंट्रोल मधून लेस करत असतो. हे 65,000 जे आहे काय आहे कॉस्ट ऑफ कंट्रोल. ओके, त्यामधनं आपल्याला लेस करायचं आहे शेअर इन कॅपिटल प्रॉफिट. तर आता कॅपिटल प्रॉफिट मधला शेअर आहे 92,000. कॅपिटल प्रॉफिटचा शेअर किती आहे होल्डिंग कंपनीचा 92,000 प्लस शेअर ऑफ एच लिमिटेड इन डिव्हिडंड पेड बाय एस लिमिटेड. एस लिमिटेडने जे डिव्हिडंड पेड केलेलं आहे त्यामध्ये जो होल्डिंग कंपनीचा शेअर आहे. आता डिव्हिडंड किती पे केला गेलेला आहे, किती पे केलेला आहे 30,000. ओके, तर या 30,000 मध्ये होल्डिंग कंपनीचा हिस्सा किती आहे 4/5. ओके, जो आपला शेअर होल्डिंग रेशो आहे, शेअर्स रेशो आहे त्यानुसार आपल्याला घ्यायचा आहे. तर होल्डिंग कंपनीला किती पार्ट मिळालेला आहे 4/5. ओके, तर टोटल त्यांना जे डिव्हिडंड आहे ते किती मिळालं 24,000.
ओके, तर हे जे आहे हे कॅपिटल नेचर प्रॉफिट आहे आणि म्हणून हे कॉस्ट ऑफ कंट्रोल मधून लेस करायचं आहे. आता यांना जे फायदा आहे तो फायदा टोटल किती झालेला आहे, तर फायदा झालेला आहे टोटल यांचा 1,16,000 आणि एक्स्ट्रा पैसे किती गेलेले होते 65,000. ओके, म्हणजे या ठिकाणी आता फायदा जास्त आहे की जास्त गेलेली अमाऊंट जास्त आहे, तर फायदा जास्त आहे, प्रॉफिट जास्त आहे. तर या ठिकाणी जे प्रॉफिट, या ठिकाणी जे मायनस बॅलन्स येणार आहे 51,000 ते आपलं काय आहे कॅपिटल रिझर्व्ह. जेवढा आपला फायदा झालेला आहे तो आपल्याला कॅपिटल रिझर्व्हला ट्रान्सफर करायचा आहे, कॅपिटल रिझर्व्ह अकाउंटमध्ये लिहायचं आहे. जर आपले एक्स्ट्रा गेले तर ते एक्स्ट्रा आपला खर्च नसून ते आपण गुडविल साठी एक्स्ट्रा दिलेले आहे असं ऍझ्युम करत असतो आणि ते गुडविल कन्सोलिडेटेड बॅलन्स शीट मध्ये असेट साईडला लिहित असतो. बट जर आपल्याला काही पैसे कमी द्यावे लागले तर ते आपलं कॅपिटल नेचर प्रॉफिट असते आणि त्याला आपल्याला कॅपिटल रिझर्व्ह या नावाने कन्सोलिडेटेड बॅलन्स शीट मध्ये लायबिलिटी साईडला रिझर्व्ह आणि सरप्लस मध्ये लिहायचं असतं. ओके, तर हे झालं कॅल्क्युलेशन ऑफ कॅपिटल रिझर्व्ह और गुडविल. ओके, देन नेक्स्ट कॅल्क्युलेशन आहे या क्वेश्चन मध्ये आपल्याला अनरिअलाइज प्रॉफिटचं कॅल्क्युलेशन करायचं आहे. आता अनरिअलाइज प्रॉफिटचं कॅल्क्युलेशन आपण जेव्हा करतो आहे तेव्हा आपल्याला इन्फॉर्मेशन आहे की डेटर्स ऑफ एच लिमिटेड, म्हणजे एच लिमिटेडचे जे डेटर्स आहे त्या डेटर्स मध्ये 20,000 रुपीज इन्क्लूड आहे एस लिमिटेड कडून घेणे असलेले. ओके, तर एस लिमिटेडच्या क्रेडिटर्स मध्ये हे इन्क्लूड असायला पाहिजे. ओके, एस लिमिटेडच्या क्रेडिटर्स मध्ये इन्क्लूड असायला पाहिजे किती रुपीज 20,000. म्हणजे हे जे 20,000 आहे हे काय आहे इंटरडेप्ट ट्रान्झॅक्शन. ओके, काय आहे इंटरडेप्ट ट्रान्झॅक्शन किंवा इंटरकोविंग. ओके, तर यापैकी हे जे 20,000 आहे या 20,000 पैकी जे एस लिमिटेड आहे, एस लिमिटेडच्या क्रेडिटर्स मध्ये आहे तर एच लिमिटेडच्या डेटर्स मध्ये आहे. ओके, यांनी एस लिमिटेडने परचेस केलेले आहे तर एच लिमिटेडने हे सोल्ड केलेले आहे. एच लिमिटेडने 20,000 रुपीजचे गुड्स एस लिमिटेडला सोल्ड केलेले आहे. ओके, तर आता एस लिमिटेडच्या बॅलन्स शीट मध्ये ओके एस लिमिटेड स्टॉक इन एस लिमिटेड म्हणजे एस लिमिटेडच्या स्टॉक मध्ये हे जे 20,000 रुपीजचे गुड्स एच लिमिटेड कडून परचेस केलेले होते त्यापैकी 10,000 चे जे गुड्स आहे ते 10,000 चे गुड्स स्टॉक मध्ये शिल्लक आहे. म्हणजे यांच्याकडून यांनी 20,000 चे गुड्स परचेस केलेले होते. ओके, बट त्यापैकी 10,000 चे गुड्स विकल्या गेलेले आहे आणि 10,000 जे गुड्स आहे ते अनसोल्ड आहे. आणि अनसोल्ड आहे म्हणजेच काय की ते स्टॉक मध्ये इन्क्लूड आहे. बरोबर आहे. आर्थिक वर्षाच्या शेवटीपर्यंत जर ते गुड्स म्हणजे जे आपण आपली जी पियर कंपनी आहे म्हणजे काय म्हणू आपण त्याला सबसिडरी किंवा होल्डिंग कंपनी जी असेल त्यांच्याकडून जर काही गुड्स परचेस केलेल्या असतील आणि त्या आर्थिक वर्षाच्या शेवटीपर्यंत जर सोल्ड केलेल्या नसतील तर त्या स्टॉक मध्ये इन्क्लूड असायला पाहिजे. आणि जर त्या स्टॉक मध्ये इन्क्लूड आहे तर तेवढं त्या गुड्सवरचं प्रॉफिट सुद्धा त्यामध्ये आपलं इन्क्लूड आहे. बरोबर आहे. कारण जेव्हा एच लिमिटेडने जेव्हा एस लिमिटेडला गुड्स सोल्ड केलेले आहे तेव्हा कशा पद्धतीने त्या सोल्ड केलेल्या आहेत तर 25% प्रॉफिट ऑन कॉस्ट. ओके, 25% ऑन प्रॉफिट 25% प्रॉफिट ऑन कॉस्ट. ओके, तर ही जी आहे 20,000 ही आपल्याला सेलिंग प्राइस दिलेली आहे. ओके, आणि याची जर आपल्याला आता कॉस्ट प्राइस काढायची आहे तर कॉस्ट प्राइस आपण कशी काढू. आपल्याला सेल्सची प्राइस दिलेली आहे म्हणजे जास्त वाली प्राइस दिलेली आहे, कमी वाली प्राइस काढायची आहे तर कशी काढू आपण. जी अमाऊंट आहे ती अमाऊंट इंटू रेट किती आहे 25 डिवायडेड बाय 100 प्लस रेट करत असतो आपण. ओके, 100 प्लस रेट. तर या ठिकाणी 20,000 मल्टिप्लाय बाय 25 डिवायडेड बाय 125 जर आपण केलं तर या ठिकाणी आपल्याला मिळेल 4,000. म्हणजे या ठिकाणी जी एस लिमिटेड कंपनी आहे एच लिमिटेड कंपनी आहे. एच लिमिटेडने जेव्हा एस लिमिटेडला गुड्स सोल्ड केले तेव्हा प्रॉफिट किती घेतलेला आहे ₹4,000. ओके, ऍक्च्युअली या ज्या गुड्स आहे त्या किती रुपयाच्या आहे ऍक्च्युअल गुड्स ज्या आहे त्या 16,000 रुपीजच्या आहे आणि प्रॉफिट किती आहे यामध्ये इन्क्लूड 4,000. आणि अशा पद्धतीने त्यांनी 20,000ला एस लिमिटेडला गुड्स सोल्ड केलेले आहे. ओके, आता या ठिकाणी आपलं जे प्रॉफिट आहे प्रॉफिट किती आहे 4,000. बट
पूर्ण जर 20,000 गुड्स जे आहे ते जर स्टॉकमध्ये इन्क्लूड असतं तर आपण यामधनं अनरिअलाइज प्रॉफिट लेस केलं असतं 4,000. ओके, बट हाफ म्हणजे अर्ध्याच गुड्स स्टॉकमध्ये इन्क्लूड आहे, अर्ध्या गुड्स तर सोल्ड झालेले आहे, त्यावरचं जे प्रॉफिट आहे ते रिअलाइज झालेलं असेल. बट जे अर्ध्या गुड्स आहे म्हणजे हाफ गुड्स आहे त्या स्टॉकमध्ये इन्क्लूड आहे आणि त्यावरचं हाफ गुड्सवरचं जे काही प्रॉफिट असेल ते प्रॉफिट आपल्याला अनरिअलाइज प्रॉफिट घ्यायचं आहे. तर टोटल जे प्रॉफिट आहे ते होतं 4,000. आता हाफ जर आपण केलं तर किती होईल? 2,000. ओके, तर अनरिअलाइज प्रॉफिट आपलं किती येत आहे? ₹2,000. ओके, आता याची जी ट्रीटमेंट आहे, याचे जे आपल्याला हे जे आपल्याला करायचं आहे ते कॉन्सोलिडेटेड बॅलन्स शीट मध्ये त्याचा इफेक्ट आपल्याला दर्शवायचा आहे. तर या ठिकाणी आपण इथेच थांबतो आहे. आय होप तुम्हाला कळलेलं असेल. अनरिअलाइज प्रॉफिटचं कॅल्क्युलेशन आपण बघितलं, त्यानंतर कॅपिटल रिझर्व्ह, कॅपिटल प्रॉफिटचं सुद्धा कॅल्क्युलेशन या लेक्चरमध्ये आपण महत्वपूर्ण कॅल्क्युलेशन बघितलेलं आहे. आता याच लेक्चरचा आपण सेकंड पार्ट नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूया, ज्यामध्ये आपण कन्सोलिडेटेड बॅलन्स शीट कशा पद्धतीने तयार करायची, म्हणजे जर आपल्याला डिव्हिडंड रिसिव्ड दिलेला आहे तर आपल्याला कन्सोलिडेटेड बॅलन्स शीट कशा पद्धतीने तयार करायची आहे हे आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूया. तोपर्यंत धन्यवाद.